खरं तर पुण्यामध्ये नवले पुलावरती अपघात झाला आणि त्यानंतर खरं तर एक वेगळ्या अँगलने नेहमीच तुम्ही एक महाराष्ट्रात प्रसिद्ध असता एक प्रसिद्ध नृत्यांगना, आता अर्थिक कारणानं तुम्ही चर्चेत आलाय. कसं एकंदरीत प्रकरणाकडे तुम्ही कशा अँगलने बघताय? मी ॲक्च्युली मी काय त्यात दोषी नाही आहे, हे पोलिसांनीही सांगितलंय. कार माझी होती पण मी त्यात नव्हते हे मी अगोदरही सांगितलंय. मला बऱ्याच गोष्टींना सगळे लोक ट्रोल करतात, कोण काय म्हणतंय. आता मी लक्ष देत नाही, उलट मी म्हणाल अजून ट्रोल करा, कारण पोलिसांनी अगदी स्पष्ट सांगितलंय. CCTV कॅमेरे चेक केलेत, सगळं चेक केलंय. मी त्या गाडीत नव्हते तरीही मला दोषी ठरवलं जातंय, तर मी आता ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही जास्त. काय कारण आहे तुम्हाला ट्रोल होण्यामागचं? बेसिक तुम्ही म्हणताय की मला जाणीवपूर्वक ट्रोल केला जात आहे. हो, केलं जातंय. तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर का आरोप देतात मला इथं नाही, याचं मागचं कारण काय. पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये त्या गोष्टींमध्ये पाडू नका मला, मी प्लीज हेच म्हणेल. राजकारण होतंय म्हणायचं. याच्यामध्ये एका मंत्र्याचा व्हिडिओ देखील ही घटना घडल्यानंतर बाहेर आला. थेट ते मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की गौतमी पाटलांना उचलणार आहेत की नाही, म्हणजे काय एकंदरीत कसं बघताय यामध्ये? दादांना जे वाटलं ते दादा बोलले, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणाला काय बोलायचंय. त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं. फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही, माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला, पण गुन्हा दाखलमुळं किंवा ह्या गोष्टींमुळं त्यांनी आपली मदत नाकारली. म्हणून मी तिथून परत आले. म्हणजे जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार. पण त्या मंत्र्यांच्या फोन नंतरच मग कुठेतरी तुम्हाला पोलिसांची नोटीस आली, तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागलं. एकंदरीत काय पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर काय चर्चा झाली? नाही, नोटीस मला अगोदरच आली होती. बरं. ताई, एकंदरीत त्या कुटुंबियांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांनी असा आरोप केला की आम्हाला मदत करण्यासाठी त्यांचा. हे बघा दादा, आरोप करायला मला सगळे बसलेत आता, असं नाहीये. मी प्रत्येक वेळेस मी ट्रोल होत असते. माझी सुरुवातीपासून आतापर्यंत मी ट्रोल मध्येच चालली आहे. जो तो येतं बोलून जातं. आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्यायाने सगळं व्यवस्थित होईल. बरं, मग पोलीस ठाण्यात तुम्ही गेल्यानंतर काय चर्चा झाल्या तिथं? काय नेमकं तुम्ही पोलिसांना कसं सहकार्य केलं आणि काय तपासणी किंवा काय जबाब घेण्यात आले? पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे. जे काही दोषी असतील त्यांना पूर्णपणे नक्की शिक्षा मिळावी, माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला. फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका. त्यावेळेस तुम्ही पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं असं देखील बोललं जात आहे. मी ज्यावेळेस तिथं माझ्या भाऊ लोकांना पाठवलं, जसे रिप्लाय आम्हाला आले त्यावरनं मला वाटलं की मी भाऊ म्हणजे माझेच भाऊ होते, त्यांना पाठवलं. मला असे रिप्लाय आले त्यामुळे मी हा विचार केला की मी जाऊन पण काही उपयोग नाहीये तिथं, म्हणून मी काही गेले नाही. कुटुंबियांशी आपण संपर्क केला का? कुठे मदत करण्याची भावना होती का? होती ना, म्हणूनच मी मदत केली ना. मी मदतीचा हात पुढे केला होता. काय सविस्तर सांगा त्याबद्दल, कुटुंबियांशी ज्यावेळेस संपर्क? मी सगळं आता मी नंतर बोलल. मी उद्या पण मी आता उद्या बाईट देणार आहे. तुमचं त्या कुटुंबातल्या घराशी कोणाशी जवळच्या नातल्या कशी बोलणं झालं? त्या कुटुंबातल्या आपल्या या कार्यक्रम व्यवस्थित झालाय. चर्चा झाली का? काय नाही झालेली, माझी नाही झाली, पर्सनल माझी नाही झाली, माझ्या भाऊ लोकांची झाली आहे. त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, ते त्यांच्याशी बोलतायत, त्यांचं असेल. पण आपला हा कार्यक्रम आजचा सुखरूप झालाय. खरं तर ताईंचा आभार मानलं पाहिजे. आज कार्यक्रमाचं बरंच काही उठवलं गेलं की कार्यक्रम नाही होऊ देणार किंवा काही गोष्टी, पण आज देवीच्या कृपेने, आज देवीची यात्रा होती, आपला कार्यक्रम खूप छान झाला. थँक्यू.